सगळ्यांनाच खुश नाही करू शकत ना. करेक्ट आहे ना, की आता जर मी जेव्हा खरं बोलायला जाईल तर ऑब्व्हियसली काही जणांची जळेल. मर्दिनी या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं तर या चित्रपटाला जर मी ऑनेस्टली जर याचा रिव्ह्यू करू तर म्हणेल की खूप एक्सपेक्टेशन्स होत्या आणि हाती काहीच नाही आलं. काहीच नाही आलं इन द सेन्स हे थोडं हार्श होईल, पण मी बिलीव्ह नाही करत आहे की काही असे सीन्स या चित्रपटामध्ये की ज्याला डायरेक्टरने कट म्हणलंच कसं काय. म्हणजे तुम्ही जर नॉर्मली पण हा चित्रपट ठीक आहे अरे नका बघू थिएटरला. आता ऑब्व्हियसली आपण ॲक्च्युली असं झालं आहे किंवा मग कदाचित आपणच जास्त एक्सपेक्टेशन्स करतो, कारण आता देऊळ बंद 2 चांगला चालला, क्रांतिज्योती विद्यालय, राजा शिवाजी, तुंबाडची मंजुळा पण ॲक्च्युली चांगला गेलेला चित्रपट. इनफॅक्ट बरेचसे असे चित्रपट आहेत जे इवन आत्ता तो घाबडकुंज जो होता तो, जे पण यार जेवढे पण चित्रपट बरेचसे चांगले गेले यावर्षी. एकदम जबरदस्त दमदार मराठी मूवीने असं कमबॅक केलं. आत्ता तो काल एक टीजर आला नागराज मंजुळेंच्या मूवीचा, पण दमदार आहे. 26-27 आणि 26-27ने हा धमाका चालू राहील मराठी चित्रपटांचा. तर मे बी असं होतं आहे की आपण कदाचित सगळेच चित्रपटांना त्या अँगलने बघतोय कदाचित की ते असे गेले पाहिजे, आणि आपण या गोष्टी विसरतोय की मराठीत पण काही काही बॉलिवूडसारखे टाईपचे चित्रपट बनतातच की ज्यांना काही, मी हे नाही म्हणणार की या चित्रपटाला लॉजिक नाही आहे वगैरे, ठीक आहे, पण ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन होतं ना या चित्रपटाचं, मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला जर रील बनवायचा अनुभव पण नसेल ना, मुलगा असो मुलगी असो, ते पण एकदा दोनदा ट्राय करायला जातील, पहिले बघतील त्यांचं रील नीट बनलं आहे का नाही, डिलीट करतील. किंवा इवन फेसबुक किंवा तुमच्या यूट्यूबवरच पण जर टाकायचं असतं काही रील किंवा इंस्टाग्रामवर स्पेशली, तेव्हा बघा आपण पहिले कॅमेऱ्याने बनवतो, पहिले कटही करतो कधी कधी. तर या चित्रपटात जेव्हा, आणि एक ठिकाणी असतं तर गोष्ट वेगळी आहे, अशा कितीतरी ठिकाणी असे डायलॉग्स आहेत ना, म्हणजे की ते डायलॉग्स कदाचित ओव्हर ॲक्टिंगमुळे इम्प्रेसिव्ह पण नाही वाटत. इनफॅक्ट असं वाटतं की जे डायलॉग्स आहेत त्यातच खिल्ली उडवले गेली. म्हणजे असं वाटतं की जी ॲक्टिंग होती ती इतकी बोगस होती. म्हणजे मी खरंच या टाईपचे वर्ड्स खूप रेअरली यूज करतो रे, की जे काय चाललं आहे चित्रपटात त्याच्यामध्ये आपला इंटरेस्टच निघून जातो. पण तरीही मी म्हणेल की स्टोरी बेटर आहे, ठीक आहे. आता मला नाही माहिती की काही जण रिमेक वगैरे म्हणताय या चित्रपटाला ओव्हरऑल, मला तर ते नाही माहिती. मी ओरिजिनल जर असेल जरी तरी मी ओरिजिनल काय आहे ते नाही पाहिलं चित्रपट, आणि मी यामुळे म्हणतच नाही की स्टोरी चांगली आहे का नाही. स्टोरी ठीक आहे, स्टोरीचं प्रेझेंटेशन बेटर पाहिजे होतं, आय ॲग्री. डायरेक्शन, अरे डायरेक्शनला काय बोलू यार मी. आय मीन कम ऑन यार, त्या काही सीन्सला तुम्ही कट म्हणले यातच डायरेक्शन दिसून येतं. आय मीन कम ऑन यार, ओरडा चल ठीक आहे, ओरडाचा पण प्रश्न नाही आहे, ते डायलॉग्स, ते एक्सप्रेशन्स, काय बोलू यार मी. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू क्रिटिसाइज यार, मला उगीच विनाकारण, पण यार मी विनाकारण पण त्यांनी बोलत आहे. मी या चित्रपटाला मित्रांनो 5मधून 2.25 रेटिंग देतो आहे यार, 2.25 रेटिंग. मी तेही थोडीफार स्टोरीमुळे म्हणतो आहे मी, पण मला सगळ्यांनी यार ॲक्टिंगमध्ये, म्हणजे असं नाही आहे की मी फक्त त्या ॲक्ट्रेसचं च्या डायलॉग्सवर जातो आहे. मला असं वाटतं आहे की एक तर हा चित्रपट खूप घाईत बनवला किंवा ब्लॅकचा व्हाईट करण्यासाठी बनवला, कारण ज्या पद्धतीने हा चित्रपट, यार सिरियलमध्ये पण असं, म्हणजे यार अशी ॲक्टिंग कुठेच नसते रे यार. काय सिरियल पण आजकालचे बरे असतात रे. तुम्ही फक्त चित्रपट बघा मग ठरवा यार, उगीच काही असं हे नका समजू हेटर आहे हे तू आहे. ॲक्च्युली आजकाल असं झालं आहे ना की कोणी खरं बोलायला झालं की तो हेटरच असतो, की नाही काही गोष्टी चुकल्या. मी तर, आणि जर मी एवढा मोठा हेटर आहे तर मी 0 दिले असते ना रेटिंग. अरे मित्रांनो तुम्ही बघा स्वतः, तुम्ही म्हणाल 2.25 पण जास्त दिले, मॅच्युअर आहे मी म्हणून दिले. ऑन सिरियस नोट असंच तुम्ही म्हणाल, खूप पेशन्स आहे तुझ्यात बाबा म्हणून तू दिले असं म्हणाल तुम्ही. नाही सिरियसली यार, म्हणजे मी फक्त ते स्टोरी टेलिंग आणि स्टोरी त्यातल्या त्यात
मला तर असं वाटतं की 2.25 जास्त दिले, पण ठीक आहे यार दिले तर ठीक आहे यार. तुम्हाला बघायचं तर बघा थिएटर्सला. पण आय थिंक ते म्हणतात ना की प्रत्येकच मूवी बघितली पाहिजे थिएटरला, असंही नाही आहे. आणि मराठी चित्रपट इंडस्ट्री मध्ये आली आहे याचा अर्थ हाही नाही की सगळ्याच मूवीज सगळेच लोक फॉर्ममध्ये आलेत. आय थिंक सो. सो इट्स अप टू यू. राहिली गोष्ट बॅकग्राऊंड म्युझिक मस्त आहे. बॅकग्राऊंड म्युझिक जबरदस्त आहे बॉस. आय मस्ट से दिस. म्युझिक फिल्ममध्ये ओव्हरऑल म्युझिकचा काही इश्यू नाही आहे. गाणे म्हणजे जे बॅकग्राऊंड वगैरे मध्ये ते खूप इम्प्रेसिव्ह आहे. इनफॅक्ट काही ठिकाणी तर असं पण आहे की जी ॲक्टिंग आहे, जे डायलॉग्स आहेत ते ओरडल्यासारखे वाटतात, पण त्या जे म्युझिक आहे ना त्यामुळे ते झाकले जातात. पण कुठे मार खाता माहिती का व्यक्ती? त्या एक्सप्रेशन्सवर मार खातो ना काही काही ठिकाणी. सो काही ठिकाणी खरंच ओव्हर ॲक्टिंग आहे यार. म्हणजे मी खरंच डिसअपॉइंटेड या बाबतीत पण आहे की डायरेक्टरला हे तर कळलं पाहिजे ना. तर बाकी तर मला काही म्हणणं नाही आहे कशाविषयी. बस. आणि मी सिरियसली हा विचार करतो आहे, जर का हा चित्रपट जर चांगल्या फक्त ॲक्टिंग बाबतीत थोडा बेटर असता ना, तर या चित्रपटाचं काही आता हे बघ, कमावणं नाही कमावणं ते आपण नाही सांगू शकत. कोणता चित्रपट कमवेल, कलेक्शन चांगलं करेल का नाही करेल. कधी कधी काही वाह्यात ॲक्टिंगवाले चित्रपट पण चांगले कमावून जातात आणि कधी कधी खूप मास्टरपीस ॲक्टिंग करणारे चित्रपट पण राहून जातात. सो आय डोंट थिंक जनता जनार्दन हे पब्लिक डिसाईड करेल की काय आहे काय नाही. बट जे खरं आहे ते खरं आहे यार. मला फक्त ॲक्टिंगविषयी प्रॉब्लेम वाटला आणि तो सगळ्यांचाच वाटला. म्हणजे मी आता असं नाही म्हणू इच्छिते की मी कोणा पर्टिक्युलर एकाला क्रिटिसाइज करू इच्छिते. म्हणजे एवढे नावाजलेले तुम्ही कलाकार असून पण आय थिंक मी फर्स्ट टाईम एव्हर काही नावाजलेल्या कलाकारां ज्याच्या चित्रपटात आहेत त्यांच्यावर पण थोडंसं नाराज वगैरे तर नाही आहे, पण एक तऱ्हेने डिसअपॉइंट आहे असं मी म्हणू शकतो. बाकी तुम्ही सांगा, तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का नाही. आणि असं काही नाही रे मित्रांनो, तुम्हाला 5/5 जरी वाटतं तर तुम्हाला प्रत्येकाला बोलायची आझादी. असं थोडी आहे की मला नाही आवडला तर तुम्हाला आवडलाच नाहीच पाहिजे. नाही यार, असं नसतं. मी तर माझ्या चॅनलवर कधीच असं नाही म्हणत की यार मला नाही आवडलं तर तुला नाही आवडलं पाहिजे. यू कॅन क्रिटिसाइज मी. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही डायरेक्ट बोलू शकता माझ्या चॅनलवर. म्हणजे ऑब्व्हियसली असं काही नाही, तुमचंच चॅनल आहे यार. असं नाही की हां कोणी क्रिटिसाइज केलं तर मी इग्नोर करेल वगैरे. ठीक आहे, वाचतो मी कमेंट्स, पण यार माझं एक म्हणणं आहे जाता जाता की ठीक आहे, तुम्हाला आवडेल तर मी फोर्स नाही करत आणि मला नाही आवडला तर तुम्ही मला फोर्स नका करू. सिम्पल. काही काही गोष्टी असतात ज्या प्रत्येकाची निवड वेगवेगळी असते. पण ॲक्च्युली माझं एवढीच रिक्वेस्ट आहे की चित्रपट बघून रिप्लाय द्या मग. म्हणजे इट्स लाईक दॅट ओनली की तुम्ही बघितला नसेल पण आणि तू काय करतं वगैरे टाईप्स. मग हे एवढंच सजेशन आहे की पहिले बघा मग डिसाईड करा. असं काही प्रॉब्लेम नाही की हां बघूनही तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्ही माझ्यासोबत ॲग्री कराच असंही नाही आहे. टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.